हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत ऑप्शन्स बाईंग आणि ऑप्शन्स सेलिंग बद्दल. ओके, सो बरेच लोक विचारतात सर ऑप्शन्स बाईंग आपल्याला केलं पाहिजे की ऑप्शन सेलिंग केलं पाहिजे, राईट. बऱ्याच तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज बघितले असतील की ऑप्शन्स बाईंगसाठी हा स्पेसिफिकली हा सेटअप आहे, ऑप्शन सेलिंगसाठी हा पर्टिक्युलर सेटअप आहे, राईट. सो डिफरंट पॅरामीटर्स असतात, डिफरंट मार्केट कंडिशन्स असतात, राईट. जर तुम्ही स्पेसिफिकली मला विचारलात की ऑप्शन्स बाईंग आपल्याला केलं पाहिजे की ऑप्शन सेलिंग केलं पाहिजे, मी स्पेसिफिकली सजेस्ट करेन की ट्राय टू गो विथ द ऑप्शन्स बाईंग जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी बाईंगसाठी असेल तेव्हा, मार्केट ट्रेंडिंगमध्ये असेल तेव्हा. ओके, ऑप्शन सेलिंगमध्ये कधी जा जर तुम्हाला माहिती आहे की मार्केट थोडाफार जो आहे कन्सॉलिडेटेड राहू शकतो काही दिवस, राईट, किंवा एका रेंज बाउंड एक स्पेसिफिकली चालू आहे मार्केटमध्ये, एक रेंज बाउंड मोमेंटम आहे, सो तेव्हा ऑप्शन सेलिंग, राईट. सो डिपेंड अपॉन दी मार्केट कंडिशन्स. ओके, सो टेक्निकली ऑप्शन्स बाईंग मध्ये पण दुसऱ्या गोष्टी बघायला गेलं तर दोन गोष्टी येतात. एक असतं इंट्राडे ऑप्शन्स बाईंग, एक असतं पोझिशनल. सेकंड असतं सेलिंग मध्ये पण इंट्राडे सेलिंग असतं आणि पोझिशनल सेलिंग असतं, राईट. सो आपल्याला थोडंफार ना डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं मार्केट कंडिशन्स बघून. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ग्रीक्सचा बघावा लागतो, कारण सर्वात जास्त आता फ्युचर्समध्ये जर मी बघायला गेलो तर फ्युचर्समध्ये आपल्याला फक्त डिरेक्शनवरती बेट करायचंय, एक तर प्राइस वरती जाईल किंवा एक तर प्राइस खाली जाईल. पण ऑप्शन जो आहे ना त्यामध्ये आपल्याला डिरेक्शन बाईंग मध्ये बेट करायचीच आहे, बट मला ग्रीक्स पॅरामीटर्स जे आहेत ते पण मला माझ्या फेवरमध्ये ठेवायचे आहेत. रिझन बिहाइंड इट, कारण फ्युचर्सवर कोणताही टाइमचा इम्पॅक्ट नाहीये, ऑप्शनवरती टाइमचा इम्पॅक्ट आहे, राईट, वेगळ्या ग्रीक्सचा इम्पॅक्ट आहे. सो ते कुठेतरी आपल्याला अनालाइज केलं पाहिजे आणि त्या बेसवरती ट्रेड्स केल्या पाहिजे, राईट. सो आता जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते स्पेसिफिकली मी ऑप्शन्स बाईंग आणि ऑप्शन सेलिंग दोघांच्या पर्स्पेक्टिव्हने सांगणार आहे की कोणता जो आहे तो व्ह्यू आपण क्रिएट केला पाहिजे जर मार्केट ट्रेंडिंग असेल, जर मी फार एक्सपायरी असेल, जर मी नियर बाय एक्सपायरी असेल. सो डिफरंट पॅरामीटर्स बघून ट्रेड सेटअप, ट्रेड स्पेसिफिकली ट्राय करून आणि स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर ट्रेड आयडेंटिफिकेशन कसं करायचं ते बघूया. ओके, नाव ज्यांनी स्पेसिफिकली नवीन आहेत, जे व्ह्युअर्स नवीन आहेत या व्हिडिओसाठी, स्पेसिफिकली ज्यांनी अजूनही ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आपल्याकडे आहे, सो जाऊन लगेच डाउनलोड करा. आणि आपण डेली अशा काही ना काही व्हिडिओज अपलोड करतच असतो, सो खाली व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक तुम्हाला मिळेल. सो गो अँड डाउनलोड दी ऍप्लिकेशन आणि व्हिडिओ लायब्ररीची लिंक पण एकदा व्हिजिट करा. ओके, नाव ह्याच्या पुढे जे मी सांगणार आहे ना एकदा प्रॉपरली समजून घ्या आणि जर काहीही क्वेरीज असतील, डाऊट असतील कमेंटमध्ये विचारा किंवा पुन्हा एकदा व्हिडिओ जी आहे ती रिवाइज करून बघा किंवा एकदा रिपीट करा. ओके, सो फर्स्टली आपण येऊया एका ब्लॅकबोर्ड वरती. ओके, नाव आपण जे आता बघणार आहोत ना ते ऑप्शन्स बाईंग आणि ऑप्शन सेलिंग. ऑप्शन ओके, नाव ऑप्शन्स बाईंग आणि ऑप्शन सेलिंग जर मी बघायला गेलो तर ऑप्शन्स बाईंग मध्ये आपल्याला दोन गोष्टी मेजरली लागतात, ते म्हणजे डिरेक्शन आणि दुसरं म्हणजे टाइम. ओके, का सांगतो त्याचं रिझन बघा, सिंपल आहे. मी दोन पार्ट इथे डिवाइड करतो. ओके, मी एक थोडाफार जो आहे ना इथे मंथली एक्सपायरी बद्दल बोलणार आहे. सो एक आपण एक्सपायरी घेऊया फार एक्सपायरी, एक एक्सपायरी घेऊया आपण नियर एक्सपायरी. ओके, सो फार एक्सपायरी लेट्स फॉर एक्झाम्पल मी इथे घेतो मोर दॅन 15 डेज, 15 डेज लेफ्ट टू एक्सपायरी. ओके, आणि नियर एक्सपायरीला आपण घेऊया लेस दॅन 15 डेज. ओके, ओके, नाव कधीही आपण स्पेसिफिकली जेव्हा आपण फार एक्सपायरी असतो तेव्हा आपल्या पॅरामीटर्समध्ये, आपल्या ज्या ग्रीक्स पॅरामीटर्समध्ये आपले काही ग्रीक्स फेवरमध्ये ठेवावे लागतात. पहिला ग्रीक जो असतो तो असतो आपला डेल्टा. ओके, ओके, सो थोडाफार जर मी डेल्टा बद्दल सांगायचं गेलं तर थोडी इंटरमिजिएट लेवलची व्हिडिओ आहे ही. सो बिगिनर जर कोणी इथे असेल तर डेल्टा काय तुम्हाला सांगतो, द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. जर तुमचा अंडरलाईन काही स्पेसिफिकली पॉईंट्सने मूव्ह करतोय तर तुमचा जो प्रीमियम आहे तो कितीने चेंज होणार तो तुम्हाला सांगतो डेल्टा. ओके, लेट्स अज्युम स्टॉक आहे 100 रुपयाला, प्रीमियम चालू आहे 100 रुपये. ओके, सपोज स्टॉक 200 ला गेला
तर माझा प्रीमियम जो आहे तो 120 पण होऊ शकतो, 130 पण होऊ शकतो, 150 पण होऊ शकतो. सो त्याचा जो चेंज आहे ना, 120 पासून 20 रुपयाचा चेंज आहे, 130 मध्ये 30 रुपयाचा चेंज आहे, 150 मध्ये 50 रुपयाचा चेंज आहे, तो मला कोण सांगतो? डेल्टा सांगतो. तर डेल्टा का आपला फार एक्सपायरी फेवर मध्ये आहे? कारण फार बाय एक्सपायरी जेव्हा पण आपण असतो तेव्हा डेल्टाचा जो इम्पॅक्ट असतो तो आउट ऑफ द मनी स्ट्राइक्सवर पण थोडाफार सिमिलर असतो एटीएम लाईक. सपोज जर मी 0.5 डेल्टा एटीएमचा असतो तर थोडा आउट ऑफ द मनी घेता तुम्हाला ऍक्च्युअल 0.5 नाही मिळणार, पण 0.9, 0.49, 0.48, 0.44, 0.40 च्या आसपास एक डेल्टा बघायला मिळतो अगर जर तुम्ही फार एक्सपायरी असाल तरी आणि आउट ऑफ द मनी असाल तरी. ओके, सो डेल्टा फेवर मध्ये आहे. सेकंड जो ग्रीक असतो तो असतो वेगा आपल्या फेवर मध्ये. व्हॉट इज वेगा? वेगा मीन्स अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्होलॅटिलिटी. जर सपोज माझी व्होलॅटिलिटी जी आहे ती 1% ने शूटअप केली, 1% ने वरती गेली, तर माझा प्रीमियम जो आहे तो कितीने वाढणार आहे तो स्पेसिफिकली तुम्हाला हेल्प करतो वेगा. सो वेगा इज जनरली बाईंग साठी पण बेनिफिट असतो, सेलिंग साठी पण बेनिफिट असतो. जर व्होलॅटिलिटी वाढत असेल तर माझा वेगा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. सो दॅट्स कम्स अंडर दी वेगा. ओके, वेगा कुठेतरी फेवर मध्ये. आणि फार एक्सपायरीला ना आयव्हीचा इम्पॅक्ट जास्त असतो. व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस जे असतात ते फार एक्सपायरी जास्त असतात, त्यामुळे वेगा कुठेतरी आपल्या फेवर मध्ये ठेवायचं. अँड थर्ड ग्रीक इज थीटा. ओके, सो आता बरेच लोक इथे मला विचारतात सर थीटा का आपल्या फेवर मध्ये येतो? थीटा तर बायर साठी थोडाफार लॉस मध्ये आहे, कारण थीटा तर प्रीमियम डिके करतो. दॅट्स परफेक्ट, बट थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरी वरती खूप कमी असतो ऍज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी बघायला गेलो तर. ओके, ह्यासाठी आपण थीटाचा ग्राफ समजून घेऊया कसा असतो. ओके, सो लेट्स सी मी इथे एक ग्राफ प्लॉट करतो. इथे सपोज प्रीमियमची प्राइस चालू आहे 100, 200, 300, 400, 500. ओके, आणि इकडे चालू आहे 25. हे 20 हे डेज आहेत. ओके, 15, 10, 5 आणि 0. ओके, सो जेव्हा 20 दिवस बाकी असतात, 25 दिवस बाकी असतात, तेव्हा बघा थीटा काही असा डिके होईल. पण जसं जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी येईल ना, तुम्हाला एक असा पूर्ण स्लोप बघायला मिळतो, एक डाऊन ट्रेंड स्लोप बघायला मिळतो. ओके, सो ग्राफ वरून काय समजतं की थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो फार एक्सपायरी आहे पण खूप मायनर इम्पॅक्ट आहे. आणि जसं जसं तुम्ही नियर येतात तस तसं तुम्हाला जो आहे तो थीटाचा इम्पॅक्ट जास्त मिळतो. त्यामुळे आपण 15 डेज इथे बाकी तर 15 डेज पेक्षा जास्त दिवस बाकी आहेत. सो कुठेतरी थीटा आपल्या फेवर मध्ये आपल्याला येतो. ओके, इम्पॅक्ट आहे जर ट्रेंड नाही आला तर, बट स्टील माझी जी अमाऊंट मी लूज करते प्रीमियम मध्ये ते खूप मायनर लूज करते. ओके, नाव आता मला पाहिजे डिरेक्शन. ओके, लेट्स सी जर मी ऑप्शन्स बाईंग बद्दल बघायचं तर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, ट्राय टू गो विथ द ऑप्शन्स बाईंग. ओके, ऑप्शन्स बाईंग किंवा एखादी डिरेक्शनल ट्रेड बनवायचं ट्राय करा. ओके, नाव इथे तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक नेकेड कॉल पुट करू शकता, कॉल पुट बाय करा, किंवा तुम्ही इथे स्ट्रॅटेजीज सोबत जा. स्ट्रॅटेजीज कोणत्या? डेबिट स्प्रेड. ओके, आता डेबिट स्प्रेड्स काय असतात ते आधी बघूया आपण. ओके, सिंपल बघा, नेकेड कॉल अँड पुट जरी तुम्ही असाल, लेट्स से 20 दिवस बाकी तुम्ही एखादी पोझिशन होल्ड केली आहे आणि तुम्ही अँटिसिपेट करतात की येणाऱ्या काही दिवसात ती मोमेंटम देईल. सो सपोज जर त्याने 2-3 दिवसात किंवा 3-4 दिवसात मोमेंटम नाही दिली, थीटा इम्पॅक्ट करणार, तर त्या नेकेड कॉलला ना कन्वर्ट करा एखादा स्प्रेड मध्ये. ओके, एक तर तुम्ही काढू पण शकता ती पोझिशन इफ यू वॉन्ट, बट स्टील यू आर होपिंग एक डिरेक्शन येऊ शकते. सो त्याला एका स्प्रेड मध्ये कन्वर्ट करा. तो जनरली स्प्रेड कोणता आपण म्हणणार? डेबिट स्प्रेड. व्हॉट इज डेबिट स्प्रेड? डेबिट मीन्स की आपण प्रीमियम मार्केटला जास्त देतोय. ओके, जेव्हा पण आपण मार्केटला प्रीमियम देतो तेव्हा हे जे ग्रीक्स आहेत ना ते मला माझ्या फेवर मध्ये मिळतात किंवा ते माझ्या फेवर मध्ये असतात. ओके, सो डेबिट स्प्रेड मध्ये जर एक्झाम्पल घेतलं तर बुलिश साठी ना बुल कॉल स्प्रेड एखादा. ओके, आणि बेअरिश साठी ना बेअर पुट स्प्रेड. आपण जनरली काय करतो ह्याच्यामध्ये की ऍट द मनी बाय करतो आणि आउट ऑफ द मनी सेल करतोय. ओके, बुल कॉल स्प्रेड मध्ये पण तेच करतो आपण, ऍट द मनी बाय करतोय आणि आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन जाऊन सेल करतोय. सो बाय करण्यामुळे प्रीमियम आपण जास्त घेतोय आणि समोर सेल पण आपण करतोय आणि प्रीमियम आपण कमी घेतोय. सो नेट नेट आपण डेबिट होतोय आपला प्रीमियम जो आहे मार्केटसाठी. सो जेव्हा आपण डेबिट स्प्रेड असेल देन ट्राय टू गो विथ द सेम. ओके, कधी फार एक्सपायरी असेल तेव्हा, जर तुम्ही फार एक्सपायरी आहात 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, देन ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, जास्त प्रीमियम मार्केटला द्या कारण हे ग्रीक्स तुमच्या फेवर मध्ये असतील. ओके,
थोडा ह्याच्यात जर जे जनरली स्ट्रॅटेजीज यूज करतात ना त्यांच्यासाठी इथे मी थोडा ऍड करायचा प्रयत्न करतो की ट्राय टू इनिशिएट 1:2 किंवा 1:3 चा जो रिस्क रिवॉर्ड रेशो असेल ना तो ट्राय करा. ओके, तो RR तुमचा जो असेल तो तुमचा असेल 1:2 किंवा 1:3 चा. ओके, आता बरेच लोक विचारतील का सर 1:1 का नको. बघा सिंपल आहे, आपण प्युअरली डिरेक्शन वरती बेट करतोय बरोबर. सो मी 1:1 मध्ये माझा 1 रुपया गमवायला रेडी आहे ना, पण मग तो 1:2 मध्ये करा, 1:3 मध्ये करा. जर मोमेंटम आली तर 2 रुपये मिळतात जिथे 1 रुपया मिळणार, जर मोमेंटम येतात तिकडे 3 रुपये मिळतात. सो ट्राय टू गो विथ 1:3 किंवा 1:2, कारण आपण फार एक्सपायरी आहोत, 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत. सो मोमेंटम येण्याचे चान्सेस अजून जास्त आहे, प्रोबॅबिलिटी त्याची येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो ट्राय टू गो विथ 1:2 1:3. ओके, सिंपल आहे ही गोष्ट. इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी, डेल्टा, वेगा, थीटा, मेन हे 3 गोष्टी आहेत ना तुमच्या फेवरमध्ये असतील. ओके, आणि जर एखादी बाईंग स्ट्रॅटेजी बनवायची असेल गो विथ द नेकेड कॉल ऑप्शन चालेल, बट त्याला टाइम स्टॉप लॉस लावून जा की जर 2 दिवसात किंवा 3 दिवसात जर मोमेंटम नाही आली, एक तर मी ती ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार किंवा त्याला मी एखादा स्प्रेड मध्ये कन्वर्ट करणार. ओके, सो काही येणाऱ्या दिवसात जर मोमेंटम नाही आली, स्टील जी मी सेल केलेली पोझिशन आहे ती माझी कुठेतरी मला बेनिफिट देईल आणि जो लॉस आहे माझा तो लिमिटेड राहील. ओके, आणि जर स्प्रेड बनवायचं असेल डिरेक्टली तर ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड, बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड एखादा आणि एखादा बेअरपुट स्प्रेड. 1:2 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो खूप सुंदर मोमेंटम देईल फाइंड आउट करताना. ओके, नाव आता इथे आपण येऊया लेस दॅन 15 डेज लेफ्ट टू एक्सपायरी. ओके, माझ्या एक्सपायरीला आता 15 दिवसापेक्षा कमी दिवस बाकी आहेत. ओके, सो ह्यामध्ये जे मेनली तुमच्या फेवरमध्ये असणार ना तो असणार थीटा. ओके, थीटा का फेवरमध्ये असणार, यू कॅन सी द ग्राफ काय सांगतो तुम्हाला की थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो नियर बाय एक्सपायरी खूप जास्त असतो. सो थीटा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्याला इथे बघायला मिळतो इफ यू आर अ नियर बाय एक्सपायरी. ओके, आणि ऍज यू नो जर व्होलॅटिलिटी वाढली डेफिनेटली इकडे चान्सेस आहेत थोडेफार व्होलॅटिलिटी वाढण्याचे, पण व्होलॅटिलिटी वाढली प्रीमियम वाढली तर तुमचा थीटा पण वाढणार आहे त्या ऑप्शन्सचा. सो कोणत्याही गोष्टीला जर तुम्ही ग्रीक्स सोबत बघितलं ना थीटा जो तुमचा आहे तो तुमच्या फेवरमध्ये असणार सगळ्या गोष्टीमध्ये. ओके, सो मेन जो इम्पॅक्ट आहे तो थीटाचा इम्पॅक्ट आहे इथे. नाव इथे कोणत्या स्ट्रॅटेजीज बनवू शकतो. ओके, सो इथे तुम्ही अगेन नेकेड जा चालेल, नेकेड कॉल पुट, बट टाइम स्टॉप लॉस लावून जा. ओके, इथे 3 दिवस देतोय, इथे 2च दिवस द्या. ओके, जर 2 दिवसात मोमेंटम नाही आली तर त्याला कन्वर्ट करा स्प्रेड मध्ये. ओके, कोणत्या स्प्रेड मध्ये कन्वर्ट कराल तुम्ही, पहिला क्रेडिट स्प्रेड्स मध्ये. ओके, आता क्रेडिट स्प्रेड काय असतं ते आपण बघूया. ओके, क्रेडिट स्प्रेड जनरली मी सांगायचं म्हटलं तर आपण मार्केटमधून प्रीमियम जास्त विकत घेतो. ओके, जनरली आपण काय करतो क्रेडिट स्प्रेड मध्ये ऍट द मनी बाय करतो आणि इन द मनी आपण जो आहे तो सेल करतो. डेबिट मध्ये काय करतो आपण आउट ऑफ द मनी सेल करतो, पण क्रेडिट स्प्रेड मध्ये आपण इन द मनी सेल करतो. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की आपण बाय करतोय 100 रुपयाचा आणि इन द मनीचा प्रीमियम जास्त असणार. सपोज सेल करतोय 200 रुपयाचा, सो नेट तुमचा जो क्रेडिट येणार तो 100 रुपये येणार. ओके, सो एखादी बुलिश स्ट्रॅटेजी असेल तर बुलपुट स्प्रेड, ओके, आणि एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी असेल बेअर कॉल स्प्रेड. ओके, का क्रेडिट स्ट्रॅटेजी बनवायची, कारण आपण प्रीमियम मार्केटमधून घेतोय. जर सपोज मार्केट बुलिश गेला आणि थोडाफार साइडवेज राहिला तर साइडवेज राहिल्यामुळे तुमचा प्रीमियम जो आहे तो डीके होतोय. सो प्रीमियम डीके झाल्यामुळे तुम्हाला जो बेनिफिट आहे तो थीटाचा तुमच्या हळूहळू खिशात येत राहील. ओके, त्याचा बेनिफिट कुठेतरी तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल. सो ट्राय टू इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड व्हेन यू आर अ नियर बाय एक्सपायरी. ओके, नाव ह्याच्यात जनरली लोक अजून 2 गोष्टी ऍड करतात. इथे जनरली तुम्ही स्ट्रँगल्स पण बनवू शकता. ओके, किंवा स्ट्रॅडल बनवू शकता. ओके, बट ह्याचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो ना थोडा जास्त असणार, कारण इथे थोडाफार अनलिमिटेड लॉसचे चान्सेस आहेत. बट जनरली ट्राय टू हेज इट, बाईंग करून त्याला हेज करा. ओके, मग एकदा तुम्ही त्याला बटरफ्लाय बनवू शकता किंवा एखादा कॉन्डोर बनवू शकता. ओके, स्ट्रँगलला जर तुम्ही हेज करता तर कॉन्डोर मध्ये कन्वर्ट होईल आणि स्ट्रॅडलला हेज करता तर बटरफ्लाय मध्ये कन्वर्ट होईल. ओके, सो ट्राय टू दोस. जर तुम्हाला दिसत असेल की मार्केट ट्रेंडिंग आहे नियर बाय एक्सपायरी, देन अगेन इनिशिएट दोस स्ट्रॅटेजीज बुलपुट स्प्रेड आणि बेअर कॉल स्प्रेड. आणि जर साइडवेज असेल, वाटतं मार्केट जर साइडवेज राहू शकतो तर इनिशिएट स्ट्रॅडल स्ट्रँगल. ओके, तर 2 गोष्टी आपण कव्हर केल्या. जर मार्केटमध्ये डिरेक्शन आहे
आणि जर तुम्ही फार एक्सपायरी असाल तर इनिशिएटेड डेबिट स्प्रेड 1:2 किंवा 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो घेऊन नेकेड कॉल ऑप्शन ज्याला जनरली बाय करायचं नेकेड कॉल ऑप्शनने जा, बट त्याला टाइम स्टॉप लॉस लावून जा. जर 3 दिवसात मोमेंटम नाही आली तर मी ती स्क्वेअर ऑफ करून टाकणार किंवा त्याला मी एखाद्या स्प्रेड मध्ये कन्वर्ट करणार. ओके, तेच सेकंड गोष्ट, जर आपण नियर बाय एक्सपायरी आहोत आणि मार्केट ट्रेंडिंग आहे तर मी एखादा बुलपुट स्प्रेड किंवा बेअर कॉल स्प्रेड मोमेंटम असेल त्या दिशेने, आणि जर नियर बाय एक्सपायरी आणि साइडवेज मार्केट आहे तर मी एखादा स्ट्रडल किंवा स्ट्रँगल बनवणार. जर डिरेक्शनची भीती वाटते तर त्याला मी जाऊन हेज करणार. सो बटरफ्लाय स्ट्रॅटेजी कुठेतरी बनवणार किंवा कॉन्डोर. जर तुम्हाला बटरफ्लाय, कॉन्डोर किंवा हेज पोझिशन्स वरती जर एक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की ती ट्राय करू. तुमची रिक्वायरमेंट असेल तर नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओज बनवू इन डिटेल. सो नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आपण त्या व्हिडिओसाठी एक सिरीज सुरू करू. ओके, नाव सेकंड जर मी सांगायचं म्हटलं की हाऊ टू आयडेंटिफाय की स्पेसिफिकली मला जर एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा किंवा एखादा बुलपुट स्प्रेड बनवायचा, आय डोंट नो की त्याची स्केलेटन काय, त्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीचा स्केलेटन काय. जसं मला बटरफ्लाय बनवायचं आहे तर बटरफ्लाय बऱ्याच लोकांना माहिती नसतं की स्ट्रडल आपण विकतो आणि मग हेज करतो, राईट. जर मला एखादा कॉन्डोर बनवायचा असेल तर कॉन्डोर आपण जनरली आउट ऑफ द मनी सेल करतो आणि त्याला हेज करतोय, राईट. सो जे स्केलेटन असतात की कोणती स्ट्राईक सिलेक्शन असते, आउट ऑफ द मनी असते की इन द मनी असते, ते कसं फिगर आउट करायचं. सिंपल गोष्ट आहे. क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती या तुम्ही इथे. ओके, होम स्क्रीनवरचं थोडाफार मी एक अनालिसिस देऊन ठेवतो. जास्त आपण इथे टूल्स नाही कव्हर करणार या व्हिडिओमध्ये, बट एक स्ट्रॅटेजी बिल्डर टूल तुम्हाला सांगतो. आणि सेकंडली थोडाफार इंटरफेस बद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर इंडायसेस आहेत ना ते तुम्हाला त्यांचा बिल्टअप बघायला मिळतो. जर तिन्ही बिल्टअप तुम्हाला लॉंग मध्ये दिसत असतील, लाईक पॉझिटिव्ह बिल्टअप असेल, सो दॅट कम्स अंडर की निफ्टीचा कुठेतरी जो बिल्टअप आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि जर तिन्ही तुम्हाला शॉर्ट मध्ये दिसत असतील, सो दॅट कम्स अंडर की निफ्टीचा कुठेतरी जो बिल्टअप आहे तो थोडाफार शॉर्ट मध्ये आहे. ओके, नाव थोडाफार जर मी सिनॉप्सिस बद्दल सांगायचं म्हटलं किंवा डेज हाय लो बद्दल सांगायचं म्हटलं तर इंट्राडे मूव्हर्स, सर ओव्हरऑल जर तुम्ही इथे पाहिलात ना तर 85 डेरिव्हेटिव्ह टूल्स आहेत आणि प्रत्येक टूलवरती आपण एक इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे. सो ज्यांनी कोणी अजून व्हिडिओ नसेल बघितली, जाऊन लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लायब्ररीच्या, एकदा व्हिजिट करा किंवा युट्यूबच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मिळेल, सजेशन्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, नाव स्ट्रॅटेजीज कशा बनवायला मिळेल, स्केलेटन कुठे बघायला मिळेल. सो मी येणार ट्रेडिंगमध्ये आणि यू कॅन सी ऑप्शन्स आर्किटेक्ट हा जो टूल आहे ना यावरती मी क्लिक करणार. ओके, नाव ऑप्शन्स आर्किटेक्ट हा एक असा टूल आहे जो जनरली तुम्हाला स्ट्रॅटेजी बिल्ड करायला हेल्प करतो. ओके, नाव लेट्स सी जर मला एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल, जसं मी फार एक्सपायरी आहे आता 29 ऑगस्टची एक्सपायरी चालू आहे. सपोज एक एक्झाम्पल ABFRL घेऊया, जस्ट नॉर्मली इथे सिलेक्ट झालंय. मला एखादा इथे बुल कॉल स्प्रेड बनवायचा असेल, सो आय क्लिक ऑन अ बुल कॉल स्प्रेड इथे. ओके, आणि इथे जाऊन जो स्केलेटन आपल्याला लागतो कसं बनवतात, 340 ऍट द मनी बाय केलं, 345 आउट ऑफ द मनी सेल केलं, तर तुम्हाला स्केलेटन मिळेल. हा कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला सजेस्ट नाही करत, बट एक स्केलेटन मिळेल. सो तुमचा जो रिस्क रिवॉर्ड असेल ना त्या हिशोबात तुम्ही इथे एकदा बघा. जसं मला एखादा स्प्रेड बनवायचा असेल, सपोज जर मार्केटमध्ये मोमेंटम आली तर 24,000चा प्रॉफिट आहे, नाही आली तर माझा 14,000चा लॉस आहे. सो तुमचा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो एकदा इथे मॅच करा आणि तुमचं डिरेक्टली जाऊन ब्रोकरमध्ये ते ट्रेड इनिशिएट करा किंवा डायरेक्टली जर तुम्ही इथे याला मर्ज केला असाल, वी हॅव अ 3 टायअप ब्रोकर्स, मग डायरेक्टली तुम्ही प्लेस ऑर्डर करा, मग इथूनच डायरेक्टली ती बास्केट ऑर्डरमध्ये जाईल, राईट. सो हे करू शकता. जेट्स जर तुम्हाला एखादा स्ट्रँगल बनवायचा असेल, ओके, मी इथे येतो. ओके, लेट्स एखादा स्ट्रँगल बनवायचा असेल, स्ट्रँगल जनरली आपण ऑस्किलेटिंग मार्केटमध्ये करतो, राईट, साइडवेज मार्केटमध्ये करतो. सो इथे बघा शॉर्ट स्ट्रॅगल आणि स्ट्रँगल दिलं आहे, राईट. सो स्ट्रँगल आपण काय करतो, आउट ऑफ द मनी सेल करतो. यू कॅन सी 345 आउट ऑफ द मनी एक कॉल ऑप्शन केला आणि 335 एक पुट आउट ऑफ द मनी केला आणि स्ट्रँगल इथे सिलेक्ट केलं. सो जर मार्केट रेंज बाउंड राहिला तर इकडे बेनिफिट आहे, राईट. सो देर आर डिफरंट थिंग्स. स्ट्रॅटेजीज मी एका व्हिडिओमध्ये कव्हर नाही करत कारण खूप लेंदी व्हिडिओ आणि तुम्ही पण स्वतः बोर होल. जर तुम्हाला इन डिटेल स्ट्रॅटेजीजवरती व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये सांगा, आपण त्या नक्की आणू. बट हा जो व्हिडिओचा बनवण्याचा एक लॉजिक होता की ऑप्शन्स बाईंग कधी केलं पाहिजे, ऑप्शन सेलिंग कधी केलं पाहिजे, राईट. जर तुम्ही हा डेटा पॉइंट बघून स्पेसिफिकली ट्रेड्स बनवतायत, जर मी डेल्टा थिटा वेगा, सो तुमचा जो प्रॉफिट असतो तो मॅक्झिमाइज लेवलला तुम्ही घेऊन जाऊ शकतात. जिकडे तुम्हाला फार एक्सपायरीवरती 10,000चा प्रॉफिट होत असेल तोच तुम्ही थोडा ऑप्टिमाइज करून त्याला 15-20,000 कसं करायचं, दॅट इज द रिझन. सो ग्रिक्स थोडेफार तुम्हाला आले पाहिजे. ओके,
सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 फ्री टूल्स आहेत आणि लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो जाऊन लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.